त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिले ते. गडाचे नाव मोहनगड ठेवून गड दाखता करून ठेवा, पत्रच आहे मुळात. बाजी प्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता, कारण तो कारभारच बघत होता त्यात. तिथे जे बांदल देशमुख जे होते, त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख, तो वयानं लहान होता, नेणता म्हटलं आहे त्याला, आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता. तो त्यांचा देशकुलकर्णी किंवा देशपांडे होता ती. त्यामुळं बाजीप्रभूवर शिवाजी महाराजांची चांगली मर्जी होती, तो त्यांना आधीपासून माहिती होता. आणि त्या मोहनगडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे. शिवाजी महाराजांच्या 2 याद्या मिळाल्या, आमच्या बावडा दप्तरमध्ये मिळाल्या. आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो, कारण माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे दिलेत, रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून. त्यामुळे बावडा दप्तर मी केव्हाच पाहिलेलं होतं. अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला. त्याच्यात 2 याद्या आहेत, 71 सालच्या याद्या आहेत. त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे. ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे. त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो. बघा, बजेट बिजेट सगळं आहे. आणि असं नाही कुठं दिसत की 3000 कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस्तोवर 10,000 कोटी वगैरे, असलं नाही आहे तिथं काही. त्याच्यात जे काय आहे ते मुकाट्याने करायचं तेवढं आहे. नाही तर मी चोपून काढीन तुम्हाला, तिथनंच कडेलोट करून टाकीन नाही तर तुम्ही. पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत. या किल्ल्याला 10,000, या किल्ल्याला 15,000 होऊन केवळ एका रायगडासाठी 50,000 होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवले. कशासाठी केलेत त्याच्यात लिहिलं आहे पुढं कशासाठी आहेत ते. गच्ची, कौले, तली असं म्हटलं आहे. गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात, त्याच्यावरती त्या लीक व्हायला लागतात, पडायला लागतात, ते रिएन्फोर्स करायचे, हा एक भाग. कौले असतात ती शाकारावी लागतात. पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावी लागते, सगळ्या गेणे तर गळायला लागतं सगळं. आणि तली, तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे, रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी 12 कोटी लिटर आहे. तर तोफांचे आवाज झाले, भूकंप झाला, अमुक झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं, सीप व्हायला लागतं. तिथे शिसा आणून ओतावं लागतं सगळं. त्या शिसाच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला, की ती परत त्या टाकी साफ करायची, सगळी साफसफाई वेळेत करायची, वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं. मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग आणि ते पेटवलेला नुसता कचराच पाहिला नाही. म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं, तर हे असं रायगडला नाही आहे तसं. रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले. हे एक पत्र मिळालं, किती महत्त्वाचा कागद आहे. आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्र पंत अमात्याच्या हातचे कागद आहेत. त्याचे ठसे उपलब्ध आहेत. ती दोन्ही पत्र मुंबईत आहेत, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आहेत, आर्काईव्जमध्ये. त्याच्यात ते मला त्यांनी त्याच्यात झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते 71 सालचं पत्र आहे. 71 सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं. 4 वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर, आग्र्याहून आल्याच्यानंतर. आता मुघलांची खोडी काढायची, परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची. मग पळापळ होईल, मुघल येतील, धावून येतील, मग पैशासाठी अडून बसाल, इकडं कुठं सारखे रायगडकडे पळत येणार. म्हणून ठिकठिकाणी शिवाजी राजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवले. पहिलं जे पत्र होतं ते टोटल 1,75,000 होनांचं बजेट होतं. आणि हे रिझर्व्ह फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे, तर त्याच्यात 1,25,000 होन. एक होन म्हणजे त्यावेळेला 3.5 रुपये असं समजा. पण एवढे रिझर्व्ह फंड ठिकठिकाणी, दाभोळपासनं सगळीकडं, पुण्यापासून कल्याण आहे नाव त्याच्यात, कल्याणाचं नाव आहे त्याच्यात. भिवडी आहे, भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली. कल्याण, भिवडी ही सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. तिथं मुघल येतील, मग तुम्ही आयत्याला धावाधाव करू नका. तिथं जो माणूस असेल तिथं आहे, सह्या करायच्या, पैसे घ्यायचे त्याच्याकडनं, मग ते व्यवस्थित वापरायचे. त्याचा हिशोब द्यायचा नंतर, नाही तर ते घेऊन गेलो व्हाल तुम्ही परत. तसं नाही, त्या सगळ्याचा हिशोब सरकारत दिला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. तुम्ही बघा एखादा राजा, त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते. ती प्रतिमा निर्माण करण्याच्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे.
पण जर का ते पत्र पूर्ण मिळाले असते तर काय झालं असतं, आज आपण शिवाजीराजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असता. वी वुड हॅव टेकन, वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना. या जुलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होतं, एक कम्पॅरिझन होते, पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही. फ्रेडरिकचं घेतात, टिमरलेनचं घेतात, चेंगीज खानचं लोक घेतात, तिथं गुस्ताफस ॲडल्फसचं घेतात, सर्टोरस आहे, हनीबॉल आहे, चार्लमेन आहे त्याच्यात, चार्लमेन. आणि पण शिवाजी महाराज नाहीत. काय कमी चॅलेंजेस होती का? यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती. त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्याला. हे फंड्स क्रिएट केले. 50-60 पत्र फक्त त्यांचं हे दाखलं, बाकी वाचनाची पत्र आपण सोडून देऊ सगळ्यात. पण ही जी पत्र आहेत ती पत्र, एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिले शिवाजी महाराज. गमतीदार आहे पत्र जे आहे ते. मी अगदी ओरिजिनल पाहिलं, ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही, पण मी जे वाचलं माझ्याकडं त्याचा मराठी तर्जुमा सगळा आहे. पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानग्या मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथं. शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी 4 कलमं लिहून पाठवलेली होती. कलमं 10ची कलमं असतात ना, तशी 4 होती. मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिले की तुमचं ते पत्र इथं आलेलं आहे, त्यातली 2 कलमं आम्ही मान्य करतो, 2 मान्य करत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो आहे की तुम्ही मोडायचं नाही. इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना, तसं तुम्ही राखायला पाहिजे. तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचा नाही. सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाहीत. समुद्रात काय करायचं ते करा. तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार, आणि मग तुम्ही 10ची कलमं मोडली म्हणून मी सगळंच लुटणार, जहाजं देखील पकडणार सगळ्या ह्याच्यात. अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं. त्याच्यात ते पुढं असं म्हणत आहेत की पोर्चुगीज गोरंदोरनी, गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी, त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेईमानी केली तेव्हा त्याचा बंदोबस्त काय मी केला ते एकदा विचारा त्या पोर्तुगीज लोकांना. तिथं हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पत्रात. पोर्चुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केलेला आहे हे त्यांनाच विचारा, गोरंदोरला म्हणजे गव्हर्नरला. विजरई म्हणजे व्हाईसरॉय आणि गोरंदोर म्हणजे गव्हर्नर. आपल्याकडं हे नावंसुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत, कारण सरळ हाक मारायची नाही. मी सांगितलंच पहिल्या दिवशी, सरळ हाक कधी मारायची नाही. कॅप्टन स्टुअर्ट होता बघा नंतर, त्याला इष्टूर फाकडा म्हणायची. हे अशीच सगळे नावं त्यांच्यात. एक बाई होती पुण्यात, जेन हॉल नावाची बाई होती. ती बायकांची पलटण निर्माण करत होती. पेशवाईतली घटना आहे, पण ती चांगली, बहुतेक ॲमेझॉन असावी, चांगली मोठे. तिला आपले लोक जमाल खान असं म्हणायचे. त्या बाईला म्हणायची जमाल खान. तसं इकडं हा जो गोरंदोर आहे या त्यांना आणि विजरई यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यात. तर तो कॉरस्पॉन्डन्स किती झाला, काय झाला, त्याच्या पुढं नंतर काय झालं, एकच पत्र मिळालं होतं की अलीकडचं पल्ल्याडचं काही मिळत नाही. दुर्दैव आहे आपलं, पण हे पत्र मिळत नाहीत. पण ते पत्र मिळाली तर किती मजा आली. आता काही वतनाची पत्र असतात म्हणून मी सांगितलं की दुंबाला करायचं. दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचं. आणि नूतन म्हणजे कारकून उजूर करतात. कारकून तेव्हापासून उजूर करत आले, आजसुद्धा करतात. सरकारी सगळीकडं लोक असतात, ते म्हणतात ह्याचं घेऊन या, त्याची रेकमेंडेशन घेऊन या, याचं शिफारसपत्र घेऊन या, मग ते आम्ही करतो. हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळं. तर त्या कारकुनांना दम दिला आहे. नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पत्रात. नूतन पत्राचा उजूर न करणे, तालीक लेहोनो घेऊनो असेली खुर्दकत इमानदार मजकुरापाशी फिरावून देणे असं लिहिलं आहे. तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज दिहन किंवा बाज गुजारन असं जे फारसीतलं वाक्य आहे, त्या फारसीतल्या वाक्यातलं मराठी तसंच्या तसं केलेलं भाषांतर आहे. तालिक म्हणजे नक्कल. तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज गुजारन, तालिक लेहोनो घेवनो असेली फरमान फिरावून देणे. तसं का तसं आहे, तसं आहे. सिस्टमच्या सिस्टम तसे का तशा मलिकंबरपासून साऱ्याची सिस्टम होती ती वापर. आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत. एक पत्र जे फारसीतलं पत्र मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मुन्शी नील प्रभूचं विलक्षण पत्र आहे ते. मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल इतकं सुंदर पत्र आहे ते. त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणत आहेत की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून, पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे.
डोंगर दऱ्यांनी भरलेलं आहे, नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे. आणि या मुलखात माझे 60 किल्ले आत्ता इथं आहेत. इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता, त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे. इथं शाहिस्ता खान येऊन बसला होता, बादशाचा मामा, त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहीत असताना तुमचे लोक वल्गना अशा कशा काय करतात की शिवाजीला पकडू म्हणून. त्यांनी पुढं असं लिहिलं आहे, समंदे तलाश बेकयास, कल्पनेचा वारू चालू, संबंध म्हणजे घोडा, कल्पनेचा घोडा चालवणं ही अवघड आहे, इथं सगळीकडं अशक्य आहे आणि तुमचे लोक अशा वल्गना करतायत. पुढं शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो, फारसीतलं वाक्य आहे ते वाक्य असं आहे, इन कस रा मुहाफिजत वतन खुद लाजिम, असं वाक्य आहे ते. इन म्हणजे या, कस म्हणजे माणूस, रा म्हणजे ला, या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का. मुहाफिजत वतन, आता वतन हा शब्द अरेबिक आहे, त्याचा अर्थ पितृभूमी असा होतो, मातृभूमी होत नाही. परंतु त्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की इन कसरा मुहाफिजत वतन खुद लाजिम, इट्स व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड. माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य, स्वयं आवश्यक आहे, असं शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे, म्हणूनच मी हे किल्ले बांधलेले आहेत. माझा मुलूक बिकट आहे, इथं कल्पना करणंसुद्धा जिंकायची तो अवघड आहे. आणि तुम्ही त्याच्यावर दिलेर खानाने पत्र त्यांना एक लिहिलेलं आहे की तुम्ही नुसत्याच वल्गना करताय, असं तोच म्हणतोय दिलेर खान, की तुम्ही डोंगरातच लपून राहता, म्हणताय तुम्ही सगळं आहे, म्हणजे तुम्ही बाहेर मात्र त्याच्यातनं काही येत नाही त्या सगळ्याच्यातनं. तू एकदा बाहेर या आम्हाला भेटायला, म्हणजे आम्ही भेटू मोकळ्या मैदानात तुमचे. तर शिवाजीराजे कशाला जात आहेत दिलेर खानाला भेटायला तिथं. परंतु दुर्दैव आहे, 23 किल्ले शिवाजी महाराजांना मिर्झाराजांच्या इथं द्यावे लागले. तो जो तह झाला ना, तो तहात 23 दिले किल्ले. काय वाटलं असेल, शहाजीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही, पण 23 किल्ले तोडून दिले आणि नंतर त्याने अर्थात घेतलेच सगळ्या याच्यातनं किल्ले. पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला, तो कधी चालू झाला, शहाजीराजे अटकेत पडले. 4849मध्ये शहाजीराजांना पकडलं. हे मुस्तफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना, या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं. हे पकडलं शहाजीराजांना. त्यावेळेला दक्षिणचा सुभेदार शहाजहानचा मुलगा ना, औरंगजेबाचा भाऊ मुराद बख्श हा इथं होता. या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं, 2 पत्र मिळाली. त्याच्यात शिवाजीराजे असं म्हणत आहेत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत, मी आणि माझे वडील तीर्थरूप, आणि तुमचा सगळा कारभार आहे तो, दख्खनचा सगळा भाग आहे तो, आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू, काय जे असेल तुमच्या वतीनं बरं का, सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं. पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या त्या सगळ्या. म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं, म्हणजे मुकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल. ह्यांचं एकदा नाक दाबलं आदिलशाहीचं की शहाजीराजांना सोडेल. ह्याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्र आहेत, 2 पत्र. पुढं आता माहिती आहे आपल्याला, शहाजीराजांना सोडून दिलं, 3 किल्ले दिले, 1 किल्ला शिवाजी महाराजांनी दिला, 2 किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले त्याच्यातनं. पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही. तो काही वडिलांना पकडलं, लिहा मुघलांना पत्र, आदिलशाहीचं नाक वरनं इकडं दाबून टाकलं की तोंड उघडून मुकाट्यानं सोडून देतील लोकांना. इकडं अधिकारी इकडे येत आहेत, लिहा त्यांना पत्र, माझा मुलूक अवघड आहे, 60 किल्ले आहेत, 1 किल्ला घ्यायला इतका वेळ लागतो आहे, तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड आहे, कल्पनेचा, माझ्याशी कशाला सगळं तुम्ही असं. अशा पद्धतीची आक्रमक भाषा असले. त्याच्यात एक वाक्य आहे, जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही, असं एक वाक्य आहे त्याच्यात, की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला, असंही नाही आहे सगळ्या. अशा पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत. त्याच्यात काही खाजगी आहेत, खाजगी कान्होजी जेध्याला लिहिलेले आहेत, बाजी सरग्याराव जेध्याला लिहिलेले आहेत. जेधे आणि यांचे संबंध फार चांगले होते शिवाजी महाराजांचे. या कान्होजी होता ना, कान्होजीनं 12 मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजल खानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते, त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते. आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्काम आहे तो हलवा, अफजल खानाकडे जायचं असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी, असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही. सगळ्या खाजगी पत्रातली वाक्य आहेत. तुमचा जो कुटुंब कबिला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा, तिकडे तळेगावास हलवा, कारण येणार राजीक येणार, त्याचं गलबाला होणार, गोंधळ होणार, कारीलाही लोक येतील त्या सगळ्याच्यातनं, त्यामुळं त्यांना सेफ्टिकेसाठी म्हणून, संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढमढेरेला हलवून असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत, सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना. एकदा का ठरलं की कान्होजी येणार, कान्होजी आलाच होता,
मुलांना घेऊन आला, 6 मुलांना तिथं, आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी. मग महाराज म्हणाले सोडून दाखव. त्याने तांब्या उलटा केला पाण्याचा, दिलं सोडलं वतन म्हणाल. मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या. या कान्होजीच्या पश्चात ते कारीला एक घर आहे त्यांचं, ते सामायिक घर होतं. 2 जण भाऊ भांडत यायचे. एकाचं नाव होतं बाजी जेथे, दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेथे. त्या शिवाजी जेथेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं, शिवाजी महाराजांनी शिवजी जेथेला लिहिलेलं पत्र. ते कारीचं घर होतं ना, ते पडायला आलं, पावसाळा जाणार होता, आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं. तर शिवाजीराजेंनी बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत. पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून जायचा, मग हा गेला की दुसरा भाऊ यायचा आणि तक्रार करायचा. महाराज दोघं मिळून यायचे नाहीत कधी. महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना ते कायम देत असायचे. त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला आहे, पावसाळा 2 महिने राहिलेला आहे, 4 महिने आहेत अजून इथं या सगळ्याच्यात. मग एकदा घर बांधलं की ते बाजीलासुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे जागा, राहायला तिथं, कारण ते सामायिक आहे आणि हे कान्होजींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून. म्हणून अशा पद्धतीची खाजगी पत्रं आहेत. आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत? ती लिहिलेली आहेत या व्यंकोजीला लिहिलेली आहेत. सगळा हिशोब शिवाजीराजे सांगतायत, काय काय आहेत काय काय नाही. राजापूरचे इंग्रज म्हणतायत तिथे शिवाजी महाराजांचा एक माणूस होता, त्याचं नाव रावजी सोमनाथ. शाहिस्ते खानाला ठोकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली. त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवले. ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज. त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे. कुठं गेली पत्र ही सर? मला आठवतं आहे आपल्याकडचं एक फार मोठं घराणं आहे. ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते जे गृहस्थ होते ते मी सगळी नावं सांगत नाही आता, पण त्यांना निरोप गेला. कोण आले? त्याने पुण्याहून ही सगळी मंडळी आले. बसवा बसवा म्हणाले त्यांना, किंवा द्या म्हणाले आत पाठवून द्या. त्या गृहस्थांची आंघोळ चाललेली होती, चांदीच्या चौरंगावर बसलेले होते, पलीकडे चूल पेटलेली होती, त्याच्यावर तिकडे पाणी बिणी तापत होतं. लोक आणत होते इकडून, ह्यांच्या अंगावर घांगाळ. 2-4 लोक घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते सगळा ती. आणि आम्ही आपले त्यांची ती आंघोळ बघत होतो, इकडं तिकडं बघत होतो. म्हटलं काय काय? तर ती जी चूल आहे ना, ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं, तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले. रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात, 1001 कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठोडा बांधून ठेवून देतात. ह्यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते. आणि एक माणूस एक रुमाल काढत होता, कागद असा तो करायचा काढून आणि चुलीत घालून टाकायचा. त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम, आणि त्याच्यावर यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त. ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्या बद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग. लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत. तुमच्या हाताला देणार नाहीत, यांनाही देणार नाही, त्यांनाही देणार नाही म्हणून फाडून टाकलं, म्हणून फाडून टाकलेत, जाळून टाकलेत. का कळत नाही, मोडी वाचता येत नाही, फारसी वाचता येत नाही. शिवाजी महाराजांची पत्रं असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील का? कारण महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्या ह्याच्यात. आणि पत्र सामान्य नसतं, पत्र अनेक गोष्टी सांग. तुम्हाला एक पत्र जर का वाचून कळवायचं असेल ना, ह्याच्यात आता सबा अरबैन अलफ आणि खाली ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे बघ. जमा दिलावल महिन्याचं नाव आहे, 12 महिने आहेत त्यांचे, 355 दिवस असतात हिजरीला. शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिजरीत आहे, फसलीत आहे, राज्याभिषेक शकात आहे, जुलूसमध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या शकात त्या गणना येतात. तुम्हाला ती इसवी सनातली कन्वर्ट करावी लागते. एक दिवस चुकला, एक वर्ष चुकलं की सगळा गोंधळ व्हायला लागतो. क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्या त्याच्यात. इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्याच्यात की कशात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जी पत्रं असतात, ही पत्र वाचल्याच्या नंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात. संशोधकाची जबाबदारी ती असते. आमच्याकडं संशोधकांनी कागद जमवले. भारत इतिहास संशोधक मंडळात आज 10 लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत. आणि त्यावेळेला झेरॉक्स नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, कुठेही सगळीकडं 12 मावळातनं फिरले, लोकांच्याकडे गेले, कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना. कशाला पाहिजे? कारण जमिनीच्या मारामाऱ्या भाऊबंदकी असायच्या चाललेल्या, कागद कोणी दाखवायचे नाहीत. त्या कंदिलाच्या उजेडात लोकांनी कागद नकलून घेतले, इथं आणले, काही लोकांची दप्तरं आणली, पुण्यात आणली, ठेवली. त्यांनी त्यांचं काम केलं. त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला.
एक जण कागद जमवतोय, एक जण वाचतोय, प्रसिद्ध करतोय, एक जण चरित्र लिहितोय. या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तसं शिवाजीराजांचं उत्तम चरित्र जे शिवाजीराजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहिल असं व्हायला पाहिजे. पत्र जे आहेत आपल्याकडं शास्त्र आहे, पत्र लेखन शास्त्र, ज्याला लेखन प्रशस्ती असंच नाव दिलेलं आहे. काय मी काल उल्लेख केला घोड्यांचा की श्रीकृष्णाला घोडे आवडायची आणि शिवाजी महाराजांना घोडे आवडायची. 40,000ची पागा शिवाजीराजांनी दळवटण्याला ठेवलेली होती. दळवटणं म्हणजे एकाजवळ गाव आहे, कोकणात चिपळूणच्या जवळ गाव आहे. त्याच्यासाठी प्रोव्हिजन केलेली असते. घोड्यालाही अन्न लागतं ना खायला, माणसांना लागतं, घोड्याला लागतं, सगळ्यांनाच लागतं. त्याची सगळी प्रोव्हिजन केलेली असताना तिथल्या जुमलेदार वगैरे सगळ्या लोकांनी ते अन्न संपून टाकलं, प्रोव्हिजनच संपून टाकले. उन्हाळा थोडा जायचा होता, पावसाळा जायचा होता. आता करायचं काय? तर शिवाजीराजांनी यांना पत्र पाठवले की मी सगळ्या गडागडावरनं सामान मागवलं आहे. आता तुम्ही त्या कारकुनाला दम द्याल, कारकून आता तुम्हाला रेशन करून देतील, मोजून देतील सगळं काय असेल तेवढ्यात भागवायचं सगळं काय. तुम्ही कारकुनाला दमदाटी केली, माझ्या कानावर आता बघा काय करीन मी ते म्हणून. पण मग तुम्ही काय कराल? मग तुम्ही कराल ते शेजारी शेतकऱ्याकडं जाल, कोण भाजी आणेल, कोण पाल आणेल, कोण फाटा आणेल, कोण आणखीन काही आणेल. मग शेतकरी म्हणेल मुघल आणि यांच्यात फरक काय राहिला, याच्यातला फरक कसला आला आहे, हेही तेच करतायत. तर तुम्ही असं करू नका. तो जर का विकायला तयार असेल तर पैसे देऊन त्याच्याकडनं घेऊन या सगळ्या. त्याच्यात तळतळाट लागतील. नाही तर तुम्ही जर का उचलून आणायला लागलात, जबरदस्तीनं आणायला लागलात तर त्याच्यात तळतळाट लागायला लागतील. आणि मग पुढं महाराज असं म्हणत आहेत की मग पण तुम्ही ते आणाल आणि मग रांधायला लागाल, स्वयंपाक करायला लागाल, चूल पेटवाल, मग उंदीर अविश्रास वात नेईल आणि मग पाचोळा जळेल, खण जळतील, पागा जळेल, घोडे जातील, यास राज्य तरी कसे म्हणावे असं लिहिलं आहे त्याच्यात. एवढं मोठं पत्र आहे शिवाजी महाराजांचं ते, की लोकांनी वागायचं कसं, शेतकऱ्याला काय सांगायचं, रयतेला काडीचा आजार द्यायची गरज नाही असं त्याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी. कोणताही आजार त्या रयतेला द्यायची मुळीच गरज नाही आहे. मी सांगतो तसं वागा. आता रेशनिंग करून देईन तिथून. आमची रेशनिंगची सवय गेली. मी खाल्लं आहे रेशनिंगचं अन्न. हे काँग्रेस गवत आलं त्यावेळेला, तायचुंग म्हणून एक भात आणलं होतं जपानमधनं. त्यावेळेला जे काही रोगराई झाडं आली त्याच्यात हे काँग्रेस गवत इथं आलं. आता तो टाकळा खातो काँग्रेस गवत. परंतु त्यावेळेला जे प्रोव्हिजन्स करत होते सगळ्या याच्यातनं, त्यावेळेला मोजून मापून सगळ्यांना मिळायचं, असे ते दिवस होते. तरुण पिढीला कळणार नाहीत ते दिवस काय आहेत काय नाहीत, पण ते तसे आहेत. आणि शिवाजी महाराज सांगतात, अहो उंदीर नेतो का, उंदीर नेतो वात. खरंच नेतो. त्याला ते तेल लावलेलं असतं त्या सगळ्या ह्याच्यातनं, त्यामुळं ते उंदीर तो घेऊन जातो ती वात. आणि मग ते पेटलं आणि मग पेटेल, सगळंच पेटेल, घोडीही जातील त्याच्यात. अहो एकेका घोड्याची किंमत, आरबी घोडा असेल तर त्याची 10,000 रुपये त्यावेळेची किंमत आहे घोडे, हत्ती एवढी किंमत. मग हे सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. त्याच्यात राज्य तरी याच्यात कशाच म्हणायचे, तर असं वागू नका तुम्ही. लोकांनी कसं वागावं त्याचा एक परिपाठ शिवाजीराजांनी त्यांच्या पत्रातनं घालून दिलेला आहे ते. आणि रयतेस काडीचा आजार द्यायची गरज नाही असं लिहिलं आहे ते. आमच्याकडं रयतेचीच पिळवणूक चाललेली असं आहे सगळ्या. कुठलाही असेल तर रयतेला इतकं पिळत बसायचं त्याच्यातनं की तो ऊस कसा घालतात ना त्या ह्याच्यात, पार त्याच्यातला शेवटचा रसाचा बिंदू निघेस्तोवर पिळून पिळून काढून 2-4 वेळा तो रस काढायच्यासाठी, तसं ते आता लोकांना पिळणं चाललेलं आहे. तसं नाही आहे. रयतेस तवानं ठेवलं पाहिजे, घोडी तवानी राहिली पाहिजेत. एक अजून पत्र आहे, फार सुंदर पत्र आहे, अवश्य वाचा. पोराने पाठ करून टाका ती पत्र महाराजांची. वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळेल तुम्हाला, नक्की मिळेल. शिवाजीराजांचं पत्र रामाजी अनंत म्हणून त्यांचा एक सुभेदार आहे, त्याला लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यातही तेच म्हणत आहेत, रयतेस काडीचा आजार द्यायची गरज नाही याच्यात. आणि आता सगळा गोंधळ झालेला आहे, अनेक संकटं आलेली आहेत. तर तुम्ही त्या गावात बघा, शेतकरी आहे का, पण त्याच्याकडं काही नसेल, बैल नसतील, नांगर नसतील, काहीच नसेल, पण त्याची मनातनं इच्छा असेल की बाबा मी पडजमीन असेल तर ती लागवडीखाली आणीन म्हणून, तर तुम्ही त्याला मदत करा. त्याला पैसे द्या, उक्तेच द्यावर पैसे, किंवा जोडी द्या बैलांची, किंवा नांगर त्याला विकत घेऊन द्या. ते नको असेल तर पैसे द्या त्याला. आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही कर स्वरूपात घ्याल, तो पैशात नाही घेतला तरी चालेल, नक्त नाही घेतला तरी चालेल,
जिनस घेतला तरी चालेल. जिनस म्हणजे भात काढला त्यांनी, नारळ काढला, सुपाऱ्या काढल्या, तर ते सुद्धा सरकारात आणून भरा तुम्ही, चालेल ते. बघा, कॅश ऑर काइंड असं येते. अगदी शिवाजी महाराज असं नाही म्हणत की मला फक्त कॅशच आणून दे, की नाही, तसं चालत नाही. त्याला एक बारकावे मी तुम्हाला सांगतो त्याच्यातले प्रकार, कारण त्याच्यात शब्द आलेत म्हणून सांगतो. काय असायचं, सगळीकडं पिकं असतात ना, ती पिकं एकदा आली की सरकारातनं कारकून यायची. ते कारकून मोजायचे, ॲक्च्युली लिटरली मोजायचे किती आहे ते. त्याची त्यावेळेची जी व्हॅल्यू असेल ती ठरवायचे आणि त्यांना सांगायचे एवढी तुम्ही भरायची, सर हे ते तुम्ही विका आणि सरकारात एवढे पैसे आणून भरा. याला बटाई म्हणतात. किंवा बिघावणी नावाचा एक भाग असतो की तुमचं अमुक अमुक जमीन, हे गाव आहे ना, या गावातनं एवढे पैसे देऊन टाकायचे, याला बिघावणी म्हणायचं. तसा कदबा पाटलाकडनं घ्यायचा, याला कबूल कदबा म्हणायची. एक पाटलाकडनं कागद घ्यायचा की बाबा मी एवढं एवढं या गावाकडनं तुम्हाला देतो म्हणून, त्याला त्याच्याकडनं कबूल घेऊन कदबा करून घ्यायचा. गंमत अशी असायची की सगळ्यांचीच पिकं एका वेळेला यायची आणि तुम्ही ज्या शेतकरी विकत घ्यायला म्हणजे विकायला गेले की त्यांना ते व्यापारी भाव पाडून सांगायचे सगळं. शेतकऱ्याने एकदा नेलेलं तिथं बिचारा तो परत कुठं आणणार, परत ट्रान्सपोर्टर्स, कन्व्हेयन्स, अमुक तमुक ह्याच्यात पैसे तो आहे त्या किमतीला विकून टाकायचं. आणि त्याला सरकारात पैसे मात्र आधी सांगितलेले आहेत, कदबा लिहून घेतलेले आहेत, तेवढे तर पैसे 40%वरनं 50%वर, 50%वरनं 55%वर टॅक्स त्याला लागत असेल. मग लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं असं होतं आहे. ते म्हणाले ठीक आहे, असं जर का होत असेल ना तर धान्यच माझ्या गोडाऊनमध्ये आणून टाका तुम्ही, चला. तुम्हाला असं वाटतं पैसे जास्ती होतात, धान्य टाका. लोक धान्य टाकायला लागले, त्यांना बरं वाटायला लागलं. ते काय पुढं असं त्यांनी लिहिलं आहे महाराजांनी की नंतर काही काळानंतर फक्त आपल्या गोडाऊनमध्ये राहतील, माल राहील, बाकीच्या सगळ्यांची गोडाऊन जातील, शेतकऱ्याकडं काही राहणार नाही. त्यावेळेला उद्यम्यांना जेणेकरून फायदा होईल ते पाहून विकून टाकायचं. हे तुमची इन्व्हेंटरी, कॅरिंग कॉस्ट वगैरे वगैरे जे असतं ना, ती सगळी वसूल करून त्याच्यातनं फायदा होईल ते बघून तुम्ही त्यांना विका, त्याच्यातनं आपले पैसे वसूल करून घ्या. पत्र आहेत. कारभार कसा चालतो, कारभार कसा करायचा, हे पुढं काय होणार आणि काय नाही, हे झालेली एकतर डोमेस्टिक जे असतात लोक असतात, व्यापारी असतात, सगळ्यांना त्यांना मदत कशी करायची, त्यांना तगवायचं कसं. सावकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा म्हटलं आहे. सावकार येऊ देत, त्यांच्यामुळे पैसा खेळतो राज्यात सगळ्याच्यात. सावकाराला मारू नका, त्यांची जहाजं लुटू नका, हे सगळं लिहिलं आहे त्याच्यात. शिवाजी महाराजांच्या पत्रात गंमत अशी होती की इथपासनं दाभोळ, प्रभावनीपासनं कल्याणपर्यंत मिठाचा भाव ठरवून दिलेला होता महाराजांनी. इथं तर मिठागरं खूप आहेत, आमच्या दिवेकरांची मिठागरं होती, समदिवेकरांची, पण भाव ठरवून दिलेला होता, मिठाचा भाव ठरवून दिलेला होता. हे पोर्चुगीज लोक होते, बारदेशचं मीठ यायचं, मीठ चांगलं असायचं, क्वालिटी चांगली असायची आणि त्यांचे भाव कमी असायचे. त्यामुळं व्यापारी उद्यमी बारदेशमधनं हे मीठ आपल्याकडं आणायचे आणि कमी किमतीत विकून टाकायचे. त्याचा फटका इथल्या लोकांना बसायला लागला की इथले लोक म्हणायचे बाबा आमचं माल विकत जात नाही, आमचं मीठ विकत जात नाही, याचं कारण कमी किमतीत ते विकतायत इथं मीठ. काय करावं महाराजांनी. इथल्या डोमेस्टिक मार्केटला सपोर्ट करण्याच्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी लिहिलं आहे, त्या पत्रात आहे की तिथनं येणाऱ्या, बारदेशून येणाऱ्या मिठाला जकात लावा, जास्ती जबर जकात लावा. म्हणजे कस्टम ड्युटी इतकी लावा की त्यांचं मीठ महाग होईल आपोआप सगळ्या, म्हणजे आपले लोक प्रोटेक्ट होतील या सगळ्या ह्याच्यात. लिहिलं आहे कागदात. कारभार असा आहे, एक माणूस बघतोय ना सगळ्या. कुणाला सुभेदार नेमायचा, काय करायचा, प्रभावळीचा सुभेदार टाकल्यानंतर त्या सुभेदाराला सुद्धा दम देत आहेत. तिथल्या लोकांना सांगतायत 1 लाखाचा नवा सुभेदार पाठवला. कृष्णाजी भास्कर म्हणून शिवाजी महाराजांचा एक माणूस होता. अहो, कृष्णाजी भास्कर म्हणतात लोकांना असं वाटतं की अफजलखानाचा कारकून आला होता त्याला, वाईचा कुलकर्णी तो. शिवाजी महाराजांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता, मुघलांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता. यांच्या आडनावच पूर्वी लिहित नाहीत, त्यामुळे कोण कुठं जातं आणि काय कळायलाच मार्ग नसतो. खूप गोंधळ होतात नावात, पण लक्ष ठेवावं लागतं बारकाईनं, कोण कागदपत्रातनं कुठं दिसते. त्याला 1 लाखाचा नवा सुभेदार म्हणून प्रभावळीला कोकणात पाठवला होता. आणि लोक तक्रार घेऊन यायला लागले म्हणून शिवाजी महाराज लोकांना सांगतात तुमच्याकडे सुभेदार पाठवला आहे, त्याला सांगा, तो तुमचं काम करेल. त्यांनी नाही केलं तर मग मला सांगा काय करायचं ते. पण 1 लाखाचा सुभेदार पाठवला आहे, त्याला हे सगळं तुम्ही सांगत जा आणि करा सगळ्या. असं ते चक्र आहे सगळ्या. शिवाजी राजे काही सामान्य माणूस नाही आहे.
व्यंकोजीला लिहिलेली पत्र तुम्ही वाचा, काय काय झालं आणि काय काय नाही याचं सगळं बारीक सारीक शिवाजीराजे लिहित आहेत. एक पत्र तर फारच विलक्षण आहे. शिवाजीराजांच्याकडं व्यंकोजीकडनं खूप माणसं आली. त्याच्यात हणमंते नावाचे बंधू होते दोघंजण. हे सगळे शिवाजी महाराजांच्याकडे येऊन राहिले, कारण शिवाजी महाराजांची वागणूकच अशी होती, लोकांच्यावर छाप पाडणारी होती. आपण यांच्याकडे नोकरी करावी असं कुणालाही स्वाभाविकपणे वाटावं अशी ती शिवाजीराजांची वागणूक होती. त्यामुळे हे लोक येऊन राहिले, पण ते व्यंकोजीराजांच्या बातम्या काढून महाराजांना सांगत असत. आणि शिवाजीराजांना कळलं की आपले धाकटे भाऊ आहेत, 2 वर्षांनी लहान आहेत, आणि हे आता वैराग्य धरून राहिलेले आहेत, काही उत्सवात जात नाहीत, काहीच नाहीत, उदास असं राहतात सगळ्याच्यात. महाराजांना वाटलं कसलं तरी फ्रस्ट्रेशन आलेलं दिसतं ह्या सगळ्याचं, त्यांना काय झालं असेल देव जाणे. परंतु ते सगळं महाराजांच्या कानावर गेलं की हे असं काही कशात भाग घेत नाहीत, उदास राहत आहेत, वैराग्य धरून राहिलं. तर महाराजांचं एक पत्र आहे. ते शिवाजीराजे त्या पत्रात असं म्हणत आहेत की आम्हास बहुत कळून आलं, कळं म्हणजे कळून आलं आम्हाला सगळ्या की वैराग्य धरून राहिले आहात म्हणून. तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे, वैराग्य तो उत्तरवयी करण्याचं आहे, पुढं करायचंच आहे आपल्याला, सगळं टाळकुटत बसायचंच आहे सगळीकडं, भजनं म्हणत आणि अध्यात्माकडं जायचंच आहे. पण ते आत्ता नाही, त्यात तरुणपणी हे असलं काही करायचं नाही. समर्थाने सांगितले आधी प्रपंच करावा नेटका, मग काय करायचं ते करा सगळं. आत्ता तुम्ही काय करा, तो पुढचं वाक्य असं आहे की आत्ता पराक्रम करून कीर्ती अर्जित करा आणि त्याचे तमासे आम्हाला दाखवा, आत्ता वैराग्य नंतर करायचं ते करू आपण. हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, स्फूर्ती देणारं वाक्य आहे, चेतना देणारं वाक्य आहे. मी म्हणूनच म्हटलं की एखाद्या अचेतन सृष्टीला सचेतन करणारं जर का असेल तर ते हे आहे. सगळ्या पत्रातली वाक्य आहेत, कुठपासनं कुठपर्यंत आलं आहे. आणि त्याच्यात एक नीतीसुद्धा आहे महाराजांची. म्हणजे रायगडावर बसून शिवाजी महाराजांना काय काय कळत होतं. बहिर्जी नाईक आणि त्याचं खातं होतं ना, ते इतकं भारी होतं. त्यांनी कोणत्या प्रकारे हेरगिरी केली ह्याचासुद्धा ट्रेस मागं ठेवलेला नाही आहे. पण शिवाजी महाराजांना इनपुट्स मिळत होते, कारण ॲबे कॅरे लिहितोय की शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात, त्याने हेर बातम्या आणून देतात त्यावर. कारण त्यांनी नंतर पत्रात ते लिहिलेलं आहे व्यंकोजीच्या. या विजापूरला 2 तट पडले. एक तट दख्खनी मुसलमानांचा तट आणि दुसरा तट होता हा तुर्की मुसलमानांचा, म्हणजे बाहेरून आलेले मुसलमानांचा तट. या दख्खनी मुसलमानांचा मुख्य होता खवास खान, सिद्धी होता बरं का तो. आणि ते तुर्की मुसलमानांचा मुख्य होता, त्याचं नाव होतं अब्दुल करीम बेहलोल खान. तो उमराणीला जो होता, प्रतापराव गुजरांनी त्याला अडवला होता, तो अब्दुल करीम बेहलोल खान हा तुर्की मुसलमानांचा मुख्य होता. त्या गटागटात मारामारी चाललेली होती तिथं विजापूरला. हे सगळं शिवाजी महाराजांना कळते. तो खवास खानाचा खून झाला. या खवास खानाचा भाऊ, त्याचं नाव नासिर मोहम्मद, हा जिंजीचा किल्लेदार होता. जिंजीला नासिर मोहम्मद किल्लेदार आहे. जिंजी तंजावरच्या जवळ आहे. शिवाजीराजांचं एक पत्र मिळालं आहे, महाराजांनी रायगडाहून लिहिलेलं पत्र दिसतंय. ते रायगडला त्यांना काय काय लांबलचक पत्र आहे. मी त्यातला थोडाच फक्त नीतीचा त्यांचा भाग सांगतो. काय शिवाजीराजांनी व्यंकोजीराजांना असं लिहिलं आहे की बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करावी. बेहलोल खानाचा एक माणूस शेरखान पठाण हा तिथं जिंजी घ्यायला बेहलोल खानाने पाठवला होता. तेही महाराजांना माहिती आहे बरं का. तर त्यांनी असं लिहिलं आहे, बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करून चंदी ताब्यात घ्यावी. चंदी म्हणजे जिंजी. तर शेरखानास मदत करून नासिर मोहम्मद गर्देस मिळवून चंदी ताब्यात आणावी. म्हणजे पहिल्यांदा ह्याला मदत करा शेरखानाला, जिंजीचा किल्ला ताब्यात आणा. पुढं काय लिहितात महाराज? पुढं त्यांनी असं लिहिलं आहे, आणि मग शेरखानास बोलून कमजोर असेल ते पाहून जबे करून टाकावे आणि त्याचे फौजेवर आपली फौज घालावी, म्हणजे चंदी आपल्या ताब्यात आली ऐसे होईल. जबे करून टाकावे म्हणजे पहिल्यांदा शेरखानाला मदत करा, जिंजी आपल्या ताब्यात घ्या, मग शेरखानालाच मारा आणि त्याच्या फौजेवर आपली फौज घालून त्याची फौज उडवून टाका पार सगळ्या याच्यात, म्हणजे जिंजीचा किल्ल्यावर आपला पूर्ण कब्जा राहील. हे त्या पत्रात आहे. ही नीती आहे त्यांची सगळी. ते जमेना व्यंकोजीराजांना काही जमलं नाही. ते शेवटी शिवाजीराजे स्वतःच गेले तिथं जिंजीला. त्यांना नासिर मोहम्मदाला एक निरोप पाठवला त्यांनी, एकच फक्त,
की तू किल्ला सोडून निघून जा, एवढे एवढे पैसे देतो, नाही तर मी जिंकून घेतलं तर सगळ्यांना मारेन, कुटुंब कबिल्यासकट कापून टाकेन. नासिर मोहम्मदांनी पैसे घेतले आणि किल्ला सोडून दिला, शिवाजी महाराजांनी देऊन टाकला. नंतर तो शिवाजी महाराजांचं मार्केटिंग करायला लागला, लोकांना सांगून, अरे किल्ला देऊन टाका, चांगला माणूस आहे, पैसे घ्यान गप्प बसा म्हणून सगळ्या. वेल्लोरचा किल्ला येत नव्हता, महाराजांना मिळत नव्हता, म्हणून 2 किल्ले बांधले महाराजांनी समोर, साजरा आणि गोधरा म्हणून टेकड्यांवर. ते वेल्लोरच्या किल्ल्याला नासिर मोहम्मदांनी जाऊन सांगितलं, देऊन टाका किल्ला, पैसे घेऊन गप्प बसा म्हणाले, सगळं व्यवस्थित आहे, शिवाजी अतिशय चांगला माणूस आहे सगळ्यात. पण त्या पत्रातली ही वाक्य आहेत, आणि ही पत्र महत्त्वाची आहेत. पत्रव्यवहार म्हणून महत्त्वाचा असतो. लोकांनी फाडून टाकली पत्र, गेले 50 पत्रांनिशी आपण उभं करायचं. संरक्षण काय, वेगवेगळे पत्र आहेत. मी सांगितलं त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारची पत्र शिवाजी महाराजांची जी आहेत, याच्यातल्या खूप लोकांचा समज असा आहे की त्यातला श्रीकार जो आहे तो स्वतः शिवाजी महाराजांनी काढला आहे म्हणून. पण असं काही वाटत नाही आहे एकूण सगळ्या ह्याच्यातनं, असं काही नसतं त्या ह्याच्यात. आणि तो शिवाजी राजांना लिहिता आणि वाचता येत होतं, याची पाहिजे तेवढी उदाहरणं सांगता येतील. परंतु शिवाजी राजांनी हे लिहिलेलं आहे असं सांगणारा आपल्याकडे पुरावा दुर्दैवानं नाही. शिवाजीराजे पंडित होते, संभाजीराजे संस्कृत उत्तम जाणकार होते, शहाजीराजे स्वतः पंडित होते. 12 भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले मज म्हणे मृदुल स्वराने, असं म्हटलेलंच आहे त्यांच्याबद्दल. तेव्हा शिवाजीराजांनी स्वतः त्यांना अक्षरं नक्की घोटवलेली, धूळपाटी असायची, त्याला धुळीत अक्षरं गिरवायचे सगळ्या काय. त्यामुळे श्रीकार त्यांनी काढलेला असला पाहिजे, हा नाही. पण इथं खूप लोकांचं मत आहे, मला स्वतःला काही, कारण त्याच्याबद्दल पुरावा आपल्याकडं कोणताही देता येत नाही. पण आमच्याकडं ठसे जरी म्हटले ना तरी शिवाजी महाराजांचे जवळजवळ 60 ते 65 पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत. काही नकला आहेत त्यातले, पण मोडीतले अस्सल पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत. 5-6 वेगवेगळ्या कारकुनांची पत्रं आहेत ती सगळ्या काय. त्याच्यात बाळाजी आवजीचं अक्षर नितांत सुंदर अक्षर आहे. बाळाजी आवजीसारखं रत्न हे शिवाजी महाराजांना याच्यात मिळालं, राजापूरला. त्यांनी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं, गुप्त पत्र पाठवलं. महाराजांनी अक्षर पाहिल्यावरच ओळखला, माणूस चांगला आहे, कामाचा आहे. राजापूरला गेले तेव्हा त्याला खेचून आणलं. बाळाजी आवजी, बाळाजीचा भाऊ श्यामजी आवजी, बाळाजीचा मुलगा, हे सगळे लोक शिवाजी महाराजांच्या नोकरीत होते राहिलेले. एक एक माणसं हेरली त्यांनी. पण हा त्यांचा चिठ्ठी नवीस होता, चिठ्ठ्या लिहिणारा माणूस होता, पत्र लिहिणारा माणूस होता. आणि पुढं तेवढी एक छोटीशी गोष्ट सांगतो मग मी थांबतो आज, की संभाजीराजांच्या हातून अनेक लोक मारले गेले. नंतर त्यांच्या एका हुकमाने जवळजवळ 22 लोक रायगड आणि रायगडच्या आसपास केले. काही इथं जवळ गेले, अगदी या इथं परळीच्या इथं त्यांच्या बाळाजी आवजी वगैरे सगळ्यांच्या समाध्या तिथं आहेत. या बाळाजी आवजीला मारल्याच्या नंतर संभाजीराजांची जी पत्नी आहे तिच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यांचं नाव येसूबाई साहेब. या येसूबाई साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेल्याच्या नंतर येसूबाई साहेब असं म्हणाल्या, संभाजीराजांना म्हणाल्या की बालप्रभूस मारले हे उचित नाही झाले. बालप्रभू म्हणजे बाळाजी आवजी, त्याला ही मारले ही गोष्ट चांगली नाही झाली तुमच्याकडे. पुढचं वाक्य संभाजी म्हणाला, क्रोधाचे भरात करून गेलो, संतापाचे भरात करून गेलो. पुढचं वाक्य बघा काय, ते बाई म्हणाल्या, थोरल्या महाराजांचे मनच त्यापासी होते, असं लिहिलं ते. की शिवाजी महाराजांची इतकी पत्र लिहिलेली होती, इतके ड्राफ्ट त्यांनी केलेले होते, पत्र सगळी पाठवलेली होती, त्यामुळं त्यांचं मन जवळजवळ या बाळाजी आवजींच्याकडं होतं सगळं. पत्रलेखक होता तो त्यांचा. पण तुम्ही त्यांना मारलं, बरोबर नाही केलं सगळ्या ह्याच्यात. एक कारकून येतो बिचारा, पण त्या कारकुनाच्या बद्दल किती प्रेम असावं लोक. नितांत सुंदर अक्षर आणि निष्ठा. यांनी त्याला जरी मारला तरी त्याचा जो मुलगा आहे त्याने मात्र प्रचंड निष्ठा दाखवली. त्याचं नाव आहे खंडोबल्लाळ. खंडोबल्लाळ चिटणीस. ते चिटणीसांची बखर माझ्याकडे आहे, अप्रकाशित बखर आहे, आज घरी आहे माझ्याकडे पडलेली. ती कधीतरी मी प्रकाशित करीन ती त्याच्यात. पण आज 4 व्याख्यानं झाली, 3 राहिलेली आहेत आपली सप्तकातली. तुम्हाला कळून आलं असेल, माझ्या हातात काही नाही आहे, जे आहे ते सगळं डोक्यातनं माझ्या चाललेलं आहे. ते रिकॉल मेमरी करणं हे फार अवघड प्रकार आहे. त्यातले गेले 1-1.5 वर्ष मी आजारी आहे. बऱ्याच गोष्टी मी आदनबदनं विसरतो, तुम्हाला कदाचित कळणार नाहीत त्या, पण मला लक्षात येतं की आपण विसरलो आहे सगळ्या ह्याच्यात नाही. तरी पण मी जाता जाता एक कविता म्हणतो आणि मी थांबतो. फार सुंदर कविता आहे.
हे अशा काव्याबद्दल मला मात्र प्रेम आहे बरं का. आधुनिक ह्याच्याबद्दल जरी नसलं तरी ह्याच्याबद्दल विलक्षण प्रेम. या कवितेचं नाव आहे निर्धार. कुसुमाग्रजांची कविता आहे. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळीकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधटिळा. शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धारा आमुचा असुरबळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धाहृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो. रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्याच्या अडदांडगतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. धन्यवाद.